पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो, असं का करता तुम्ही? नेत्राला पाहिल्यावर घाबरता कशाला? ती नर्स आहे, घाबरण्यासारखं काही नाहीये. काही बोलली का तुम्हाला ती? सांगा बघू मला काय झालंय ते. अन्याय केला आहेस तू माझ्यावर, अन्याय अन्याय. श्री दैना देवी तुला धडा शिकवे, देवीच्या भक्ताकडून तुझा वध होईल. देवी तुला सोडणार नाही, देवी तुला सोडणार नाही. हो, काय होतंय तुम्हाला? नेत्राचं नुसतं नाव निघालं की तुम्ही घाबरता. काळजी करू नका, मी रुपालीला सांगितलंय नेत्राला इथे फार दिवस ठेवू नकोस म्हणून. जाईल, लवकरच जाईल ती. काय होतंय तुम्हाला? असं काय करताय तुम्ही? अहो आजी, जागेत ना आजोबा? हो. हॅलो यंग मॅन. कसे आहात तुम्ही? मी आता बरा झालोय, एकदम फिट अँड फाईन. आधी मी ऐकलं ते खरं आहे का? नाही, तुझी कोणाबरोबर तरी मारामारी झाली, तुला लागलं नाही ना? तू बरा आहेस ना? आजी रिलॅक्स रिलॅक्स, काहीच झालं नाहीये मला. खरं तर बाबा आणि नेत्रा वेळेवर पोचले म्हणून वाचलो मी. आणि दुसऱ्यांदा वाचवलंय नेत्रांनी मला. दुसऱ्यांदा? हो. तुला आठवतं का, बाबांनी सांगितलं होतं माझा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी एका मुलीने मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं होतं. हो, आठवतं ना. पण त्या मुलीचं काय? ती मुलगी म्हणजे नेत्राच होती. साक्षात त्रिनयना देवीचा अपमान केला आहेस तू. देवीचा कोप होईल, देवी तुला सोडणार नाही. माझे शब्द लक्षात ठेव तू. तुझा मृत्यू त्रिनयना देवीच्या भक्ताच्या हातून होईल. पाताळात लपून बसलास तरी त्रिनयना देवीचा भक्त तुला शोधून तुझा वध करेल. आजोबा, आज या नेत्रामुळे तुमच्या समोर उभा आहे मी. आणि आता मी हिला सांगणार आहे की आयुष्यभर माझ्याबरोबर याच घरात राहा म्हणून. म्हणजे माझ्यावर कुठलंच संकट येणार नाही. काय? नवले, पालकमंत्र्यांची सभा आहे, बंदोबस्त पाहिलाय का? यस सर. नीट लक्ष द्या, कंप्लेंट या. आउट ऑफ युअर माइंड इन्स्पेक्टर, माझ्या आईची चौकशी करण्याची हिंमत कशी झाली तुमची? राजाध्यक्ष साहेब, बसा बसा. पाणी घ्या. नाही नको, थँक्स. नवले, राजाध्यक्ष साहेब, जोपर्यंत गुन्हेगार सापडत नाही तोपर्यंत चौकशी करत राहणं हे आमचं कामच आहे. अहो, पण म्हणून तुम्ही वाटेल तशी चौकशी करू शकत नाही. यात माझ्या आईचा काही दोष नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगितले, आईच्या उशिखालचं पान काळं झालं होतं, पण आईचा दोष नाहीये. अहो, पण कोण दोषी आहे कोण दोषी नाही आहे तुम्ही ठरवू नका ना, आम्हाला शोधू द्या. तुम्हाला काय म्हणायचं? माझ्या आईनं हे बघा, अंदाज वर्तवायला आम्ही काही हवामान खात्यामध्ये काम करत नाही, आम्ही पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करतो. ठीक आहे, पुरावे शोधून काढणं आणि त्यायोगे केस सॉल्व्ह करणं हेच आमचं काम आहे. मला सांगा, तुमच्याकडे माझ्या आईच्या विरोधात एकतरी पुरावा आहे का? पुरावे आमच्याकडे स्वतःहून चालून येत नाही राजाध्यक्ष साहेब, ते शोधावे लागतात. चौकशी केल्यानंतर काही क्ल्यू मिळतात आणि त्यानुसार मग पुरावे शोधावे लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आईच्या उशीखालचं पान काळं झालं म्हणून आम्ही त्यांची चौकशी केलेली नाहीये. आम्ही सगळ्यांची चौकशी केली आणि म्हणून तुमच्या आईची सुद्धा चौकशी केली. आणि कोण कोणाचं काय लागतं याच्याशी आमचं काय घेणं देणं? अहो, पण किमान हे मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं, असं नाही वाटत तुम्हाला?
ठीक आहे सर, एक काम करा, तुम्ही आम्हाला लिहून द्या की हा घातपाताचा प्रकार नाही, हा अपघात होता. तुमचा पोलिसांच्या चौकशीवर विश्वास नाही. ठीक आहे, आम्ही ही केस बंद करतो, तपास तुम्ही चालू. एक पेन आणि पेपर. एक मिनिट, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही ही चौकशी सुरू ठेवाच, मग त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. खरा गुन्हेगार हा सापडलाच पाहिजे. असं एवढंच म्हणणं आहे की माझ्या घरच्यांची चौकशी करण्याआधी किमान मला कळवत जा, अदरवाईज माझ्या घरात प्रॉब्लेम्स होत आहेत. ठीक आहे, उद्या कळवतो. उद्या? तुम्ही उद्या कोणाला बोलवणार आहात चौकशीसाठी? ते उद्याच कळवतो फोनवर. ठीक आहे, नवले गाडी काढा. इथून पुढे मला एकही गोष्ट विचारायची नाहीस तू, माझ्याशी बोलायचंच नाहीस. मला तोंड नाही दाखवलंस ना ते जास्त उत्तम होईल. बंटी, मला तुझी मदतही नकोय. बस. काही मस्करी करतेस ना? मस्करी नाही करते मी. तुझी पाप सावरता सावरता नाकी नऊ आलेत माझ्या. मला न सांगता सावरता, मला विश्वासात न घेता काही ना काहीतरी करतच राहिलायस तू बंटी. काय केलं मी? मला तोंड उघडायला लावू नकोस तू. ताई, नक्की तू कशाबद्दल बोलतेस? तू जे गुंड पाठवलेस ना त्याबद्दल. गुंड? शेखर जर लवकर पोहोचला असता ना तिथे बंटी, तर कोणी ना कोणीतरी त्याच्या हाती लागलं असतं आणि आपण पकडले गेलो असतो. समजते का तुला? नाही, तू नक्की कशाबद्दल बोलतेस ताई? काल जे घडलं त्याबद्दल बोलतेय मी बंटी. काय घडलं? अद्वैत मित्रांना भेटायला गेला होता. हा, तिथे गुंड आले, त्यांनी वाद उकरून काढला आणि मारामारी झाली तिथे. अच्छा, म्हणजे ते गुंड मी पाठवले होते? मी पाठवले नव्हते, म्हणजे ते तूच पाठवले होतेस ना बंटी? नाही ताई, मी कुठलेच गुंड बिंड पाठवले नव्हते, तुझी शपथ. तिथे जे काय घडलं ना ते घडलं असंच, मी नाही काय केलेलं. अद्वैत आणि शेखर मला सांगत होते की ते गुंड तिथे आले, त्यांनी मुद्दामून वाद उकरून काढला, मुद्दामून मारामारी केली, सगळं मुद्दामून केलं बंटी. म्हणजे तू जर हे केलं नाहीस तर आपल्या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणीतरी व्यक्ती आहे जी अद्वैतच्या जीवावर उठली. एक मिनिट, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. या धमक्या कोणाला देत आहे? हा, मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. आणि कसले पैसे हवेत? तुम्हाला जे काम सांगितलं ते केलं का नीट? त्या अद्वैतला साधं खर्चटलं सुद्धा नाही आणि तुम्हाला पैसे हवेत. यापुढे मला पैशांसाठी फोन नाही करायचा ना, तर मी पोलिसांना फोन करेन आणि सांगेन कोणी हल्ला केला ते. हा, आणि मला आता धमक्या देता हे पण सांगेन. जे काय करायचं ते करा, मला फोन नाही करायचा. बस. काय झालं? एवढा काय राग करतोस रे? कोणाशी बोलत होतास? फाल्गुनी, जाणे तुझं काम कर जा. हे एवढा काय चिडतोस रे? काय झालं? बोला ना. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? जा ना, तुझं काम कर ना. कळलं मला. तुला ना एक मस्त ब्रेकची गरज आहे. काय थकला आहेस रे तू? आपण MP ला जायचं का? MP म्हणजे? MP मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला कशासाठी? अरे तिकडे ते नामिबियावरून चित्ते आणलेत, ते जाके बघूया ना. जा बॅकपॅक कर लगेच. हो खरंच? कोणते कोणते कपडे लावण्याचे बोल जल्दी. माझी नाही, तुझ्या एकटीची. ते जे चित्ते आलेत ना, त्यांच्याबरोबर मस्त 4 दिवस राहा, डोके बिके खा, मजा करा तिकडे. चित्ते बघायला जायचं. करायचं मारी साधा प्लीज ना. आपण बनणे ना, तुला कंटाळा नाहीत का? किती इरिटेट करतेस का? गप ना जरा, इथे आधीच डोकं फिरलंय. एक गोष्ट मनासारखी होत नाहीये. ऑफिस मध्ये काही टेन्शन आहे का? तो अद्वैत माझं टेन्शन आहे. इथे काम मी करतोय, ऑफिस मध्ये मी राबतोय आणि सगळं मिळणार कोणाला? त्या अद्वैतला. तो इथे आला का ना तेच कळत नाहीये मला. काय आलाय म्हणजे काय? त्याचं पण घरच आहे ना, म्हणून आलाय.
मग मी काही ते आश्रित म्हणून राहतोय? आत्ता आलोय तो. त्याच्या आधी ना मी सगळं करतोय या घरासाठी, ते कोणाला दिसलं नाही. तेजस, तू अद्वैत बायजींवरून एवढा काय चिडतो रे? ते गप ना, इरिटेट नको करू ना, जा ना, काम कर ना तुझं. जो तेजस, तुझ मने कहना ना दैट यू आर व्हेरी टॅलेंटेड. तुझ्यात कॅलिबर आहे, मग प्रूव्ह करा ना. अद्वैत बायजी बद्दल एवढा राग ठेवून काय होणार? हा बोला. किती करेक्ट बोलतेस ग तू. फळगुनी, ऐक ना, बोला. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला ज्यातलं कळत नाही ना त्यातनं नाक नाही खुपसायचं. मध्ये 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 बोलायचं नाही. एकदा सांगितलं ना गप्प राहता, गप्प राहत जा. आणि आता मागे मागे येऊ नकोस. हा, बस, थँक्यू. अरे शेखर, जेव ना. अद्वैत, तू बरा आहेस ना? हो, पण असं का विचारताय तुम्ही? नाही, काही झालं काही नाहीये, पण काही होऊ नये म्हणून एक गोष्ट सांगतो, ती ऐक. नेत्रा तुझ्या बरोबर आहेच, पण तूही आता स्वतःची जरा काळजी घे. आणि बाहेर जायचं असेल तर नेत्राला घेऊन जायचं. अद्वैत, भाऊजी बरोबर बोलताय. तू बाहेर जाताना काळजी घेच, पण मला असं वाटतं की तू घरात सुद्धा सांभाळून राहा. काय ना, या घरातलं सुद्धा कोणीतरी तुझ्या वाईटावर असूच शकतं ना. काकू, काय बोलतीयस तू? अरे काही नाही, मी तुला सावध करतेय. बस ना केतकी, सगळे एकत्र बसून सुखाने 4 घास जेवतायत, जेवू दे त्यांना. का उगाच बोलायला लावतेस? मग तू बोलू नकोस ना. तुला कोणी सांगितलंय का बोलायला? आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, मी आधीला जस्ट सावध करतेय तर तुला का त्रास होतोय? त्रास तुझा होतो सगळ्यांना, कारण तू न विचार करता बडबड करत राहतेस केतकी. काकू, बास आता. आई बरोबर बोलते. उगाच आता जेवताना वाद नको. वाद नाही आधी, मी तुझ्या काळजीपोटी बोलतेय. इनफॅक्ट मला असं वाटतं की काल जे काही झालं त्याची तू पोलीस कंप्लेंट करायला हवी. उगाच पोलिसांच्या भानगडीत पडू नका. तसे ज्यांनी हल्ला केला त्यांना जर कळलं तर ते उगाच डूक धरून राहतील आणि चिडले तर मग अद्वैतच्या मागेच लागतील. कशाला ती भानगड? करेक्ट आहे तेजस, मलाही पटतंय, म्हणून मीही पोलिसांना काही सांगितलं नाही. भाऊजी, पण हे सगळं कोणी केलंय, कोणी घडवून आणलंय हे आपल्याला कळायला नको? म्हणजे त्या गुंडांनी त्याला मुद्दामून मारलंय, मुद्दामून वाद उकरून काढलाय की त्यांना असं कोणी करायला सांगितलं आणि आपल्या आधीला मारायला पाठवलं, हे सगळं कळायला नको का? बस, वैताग आलाय नुसता. सारखं काय घरातल्या लोकांवर संशय? केतकी, शांतपणे जेव. तुम्ही सगळे शांतपणे जेव. सॉरी, पुन्हा नाही होणार असं. तुम्ही जेवा शांतपणे. जेवताना तुम्ही सगळे हा विषय का काढता? किती सांगितलं ना तरी अजिबात ऐकत नाही तुम्ही. सॉरी सॉरी. मी यांना औषध देऊन येते. ऐका आई, बसा, मी देते औषध बाबांना. बाईसाहेब, मी देते औषध. नको, तू नको. अगं आई, देईल ती आज एक दिवस औषध, काय हरकत आहे. नेत्रा, तू दे ग. तू जेव आई.
आई त्रिनयना देवी, हा कसला संकेत होता? आतापर्यंत पुढे ज्या अघटित गोष्टी घडणार आहेत त्यांचे संकेत तू मला देत होतीस, पण मग हा भूतकाळातला संकेत कसा दिला? ममता मावशी तर या जगात नाहीये, मग त्यांच्या मृत्यूचा संकेत मला कसा मिळू शकतो? मला तर भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत दिसायचे ना. की मावशी जिवंत आहेत म्हणून तू असा संकेत दिलास? हो, मावशी तर मला भेटल्या सुद्धा होत्या. म्हणजे ह्या घरातल्या लोकांना असं वाटतंय की मावशी या जगात नाही आहेत, पण कदाचित मावशी जिवंत आहेत. मी सांगितलं होतं ना तुला, कुणाच्या तरी जीवाला धोका आहे. मला माहिती होतं दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी तू वाटतील ते करशील, म्हणून मी तुझ्याकडे आले. नेत्रा, काळजी करू नकोस. तू असताना त्याला कसं काही होईल. तो सुखरूप आहे. काकू, काय आहे हे? काढा. काढा? मला कशाला आणलंय? मी तुमच्यासाठीच बनवलाय. बाकी काही पिण्यापेक्षा तुम्ही हा काढा प्या. ह्याने तुमचं लिव्हर चांगलं राहील. रोज पाण्यात 2 चमचे टाकून घ्यायचा. ए बाई, हे असं काढा वगैरे मी काही पित नाही, कळलं? काकू, तुम्ही हे जे पिता ना, ह्याने तुम्हाला काही दिवसांनी खूप त्रास होईल. कदाचित हा काढा रोज प्यायला तर त्रास कमी होईल. का एखाद्याला एवढा जीव लावतेस तू? आणि मी तुला या आधीच सांगितलंय नेत्रा की या घरात कोणालाही जीव लावत जाऊ नकोस. मी इथे ठेवते काढा. काकू, एक विचारू तुम्हाला? ममताबाई साहेबांचा मृत्यू नेमका कसा झाला होता? झाला नाही, खडवून आणलंय. म्हणजे त्या वरून पडल्या नाहीत, त्यांना कोणीतरी धक्का दिला, बरोबर ना?